नाही, तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं. सगळ्यांच्या वारंवार रेड्स, वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला. नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. एक महत्वाचं खूप मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं, पण हे बीजेपीची ही टॅक्टिकच आहे. ते प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल, ईडी असेल, प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याची विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बीजेपी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत. काँग्रेसचे दोन जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल, प्रेशरमुळे असेल, तो निर्णय घेतला तो अतिशय काँग्रेससाठी दुर्दैवी.